नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महा एक्झाम पॉईंट या एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, मागील काही दिवसापासून आपण पोस्टमॅन, मेलगार्ड व MTS या परीक्षेची आपण पूर्वतयारी करून घेत आहोत. परीक्षेच्या दृष्टिकोनाने परीक्षामध्ये विचारल्या जाणाऱ्या सर्व इम्पॉर्टंट प्रश्नांचा आपण सराव करून घेत आहोत. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय संस्कृती व स्वातंत्र्य लढा याचा पार्ट 2 पाहणार आहोत. जर तुम्ही पार्ट 1 नाही पाहिला असेल तर त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही ते तेथून पाहू शकता. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर डेली अपडेट्स म्हणजे सर्व परीक्षांचे अपडेट्स दिले जातात व तसेच MPSC किंवा पोलीस भरती, SSC असं सर्व कोणत्याही क्षेत्रामध्ये जर नोकर भरती निघत असेल तर ते आम्ही तुम्हाला सर्वात पहिलं अपडेट करत असतो. तर मित्रांनो, ते अपडेट तुम्ही मिस न करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर साईडला येणाऱ्या नोटिफिकेशन बेलला पण ऑन करा विसरू नका व तसेच या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. तर मित्रांनो, आजचा जो आपला व्हिडिओ आहे भारतीय संस्कृती व स्वातंत्र्य लढा पार्ट 2, आपण तो व्हिडिओ स्टार्ट करूया आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. याच्यामध्ये प्रत्येक प्रश्न हा काळजीपूर्वक वाचा आणि समजून घ्या व तसेच जर तुम्ही पण याचा आन्सर देण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, आपण आजचा व्हिडिओ आपण स्टार्ट करूया. तर मित्रांनो, आपल्या आजच्या सिरीजमधला पहिला क्वेश्चन असा आहे, मेकर ऑफ मॉडर्न इंडिया म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर याचे ऑप्शन आहेत MG रानडे, बी महात्मा गांधी, सी केशवचंद्र सेन, डी राममोहन राय. तर याचं जे आन्सर आहे मित्रांनो, ते आहे डी राममोहन राय यांना मेकर ऑफ मॉडर्न इंडिया म्हणून ओळखले जाते. तर आपला दुसरा क्वेश्चन असा आहे, सायमन कमिशनने खालीलपैकी कोणत्या व्हाईसरायच्या काळात भारत भेट दिली होती? तर याचे ऑप्शन आहेत लॉर्ड इर्विन, बी लॉर्ड चेम्सफोर्ड, सी लॉर्ड विलिंग्डन, डी लॉर्ड वूड. तर याचं जे आन्सर आहे मित्रांनो, ते आहे लॉर्ड इर्विनच्या काळामध्ये भेट दिली होती सायमन कमिशनने भारतात. तर आपला तिसरा क्वेश्चन असा आहे, कंपनीच्या शासनकाळात हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा डॅश यांनी काढला होता? तर याचे ऑप्शन आहेत लॉर्ड कॅनिंग, बी लॉर्ड डलहौसी, सी लॉर्ड हर्डिंग, डी वरीलपैकी काहीही नाही. तर याचं जे आन्सर आहे मित्रांनो, ते आहे बी लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये हिंदू पुनर्विवाह विधवा हा कायदा काढण्यात आला होता. तर आपला चौथा क्वेश्चन असा आहे, 1931 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कराची अधिवेशनाचे अध्यक्ष जे कोण होते, खालीलपैकी कोण होते, असं क्वेश्चन आहे. तर याचे ऑप्शन आहेत सरदार वल्लभभाई पटेल, बी पंडित जवाहरलाल नेहरू, सी पंडित मदन मोहन मालवीय, डी डॉक्टर MA अन्सारी. तर याचं जे आन्सर आहे मित्रांनो, ते आहे सरदार वल्लभभाई पटेल होते अध्यक्ष. तर पाचवा क्वेश्चन असा आहे, बहुपत्नी विरुद्ध कोणत्या बंगाली नाटकाचे दिग्दर्शन केले गेले होते? म्हणजे बहुपत्नी पद्धत जी आहे त्याच्या विरोधामध्ये कोणतं नाटक करण्यात आलं होतं, असा प्रश्न आहे. तर भानुमती चित्तविकास, बी कुलीन कुल सर्वस्व, सी विधवा विवाह, डी नवनाटक. तर याचं जे त्यावेळेस जे नाटक करण्यात आलं होतं त्या नाटकाचं नाव आहे कुलीन कुल सर्वस्व, म्हणून याचं जे आन्सर आहे मित्रांनो, ते आहे बी. तर आपला सहावा क्वेश्चन असा आहे, पुढीलपैकी कोणत्या प्रसंगी पोर्तुगीजाने बॉम्बे ब्रिटिशांना दिले? तर याचे ऑप्शन आहेत स्पेन नियंत्रण पासून पोर्तुगीज स्वातंत्र्य, बी पोर्तुगीज राजकुमारी कॅथरीन ऑफ ब्राझनजा सोबत चार्ल्स दुसऱ्याचे लग्न, सी इसवी 1588 मध्ये ब्रिटिश स्पॅनिश आरमारच्या गाळप, डी 1630 मध्ये मद्रिद तहत. तर पोर्तुगीजांनी बॉम्बे ब्रिटिशांना का दिलं? तर पोर्तुगीज राजकुमारी कॅथरीन ऑफ ब्राझनिजा सोबत चार्ल्स दुसऱ्याचं लग्न झालं होतं, म्हणून या प्रसंगी त्यांना हे देण्यात आलं. म्हणून याचं जे आन्सर आहे, जे ऑप्शन आहे याचा आन्सरचं, तो आहे बी. तर आपला सातवा क्वेश्चन असा आहे, भारत सरकारच्या 1935च्या प्रस्तावित संघीय राजवटीत केंद्रातील द्विसदनीय विधानसभेच्या उच्च सदनासाठी जातीय आधारावर किती सदस्याची निवड करावी लागत होती? तर याचे ऑप्शन आहेत 156, बी 150, सी 104, डी 125. तर याचं जे आन्सर आहे मित्रांनो, ते आहे बी 150 सदस्यांची निवड करावी लागत होती जातीय आधारावर. तर आठवा क्वेश्चन असा आहे, नागरी अवज्ञा आंदोलन काय होते? तर याचे ऑप्शन आहेत सरकारचे काही कायदे, मागण्या आणि आज्ञा पाळण्याचे सक्रिय नकार, बी क्रांती, सी गुलामगिरीतून मुक्तता, डी वरील सर्व. तर याचं जे आन्सर आहे मित्रांनो, ते आहे सरकारचे काही कायदे, मागण्या आणि आज्ञा पाळण्याच्या
सक्रिय नकार देणे म्हणजे नागरी आंदोलन होते. आणि याचं जे आन्सर आहे ते आहे ए. तर आपला 9वा क्वेश्चन असा आहे, वाराणसीत आशियातील सर्वात मोठे निवासी केंद्रीय बनारस हिंदू विद्यापीठ कोणी स्थापन केले? तर याचे ऑप्शन आहेत, ए विवेकानंद, बी सरदार वल्लभभाई पटेल, सी पंडित मदन मोहन मालवीय, डी पंडित जवाहरलाल नेहरू. तर याचं जे आन्सर आहे मित्रांनो ते आहे सी, पंडित मदन मोहन मालवीय यांनी वाराणसीत आशियातील सर्वात मोठे निवासी केंद्रीय बनारस हिंदू विद्यापीठ स्थापन केले. तर आपला 10वा क्वेश्चन असा आहे, ब्रिटिश सरकारने भारतीय मामल्यावर थेट नियंत्रण ठेवण्यासाठी खालीलपैकी कोणती कृती केली होती? तर याचे ऑप्शन आहेत, ए भारत सरकार कायदा 1858, बी पिट्स इंडिया कायदा 1848, सी भारत सरकार कायदा 1900, डी भारतीय परिषद अधिनियम 1822. तर याचं जे आन्सर आहे मित्रांनो ते आहे ए भारत सरकार कायदा 1858 ही कृती केली होती भारतावर नियंत्रण ठेवण्यासाठी. त्यानंतर मित्रांनो आपला 11वा क्वेश्चन असा आहे, खालीलपैकी कोणत्या निमलष्करी दलाने गनिमी युक्तीच्या साहाय्याने युद्ध करण्यासाठी आरंभ केला होता? तर याचे ऑप्शन आहेत, ए भारतीय होमगार्ड, बी विशेष संरक्षण गट, सी केंद्रीय राखीव पोलीस दल, डी सशस्त्र सीमा बल. तर याचं जे आन्सर आहे मित्रांनो ते आहे डी सशस्त्र सीमा बल या पद्धतीने या युक्तीने साहाय्याने युद्ध करण्यासाठी आरंभ केला होता. तर 12वा क्वेश्चन असा आहे, विश्व हिंदू परिषदेच्या महिला शाखेचं नाव काय आहे? तर याचे ऑप्शन आहेत, ए सेवा भारती, बी दुर्गा वाहिनी, सी विहिंपा महिला मोर्चा, डी हिंदू शक्ती. तर याचं जे आन्सर आहे मित्रांनो ते आहे बी दुर्गा वाहिनी हे होते महिला शाखेचं नाव. विश्व हिंदू परिषदेच्या महिला शाखेचं नाव काय होतं तर ते आहे दुर्गा वाहिनी, म्हणून याचं आन्सर जे आहे ते आहे बी. तर 13वा क्वेश्चन असा आहे, आयटॉक टू कटक या विजयाचे म्हणणे खालीलपैकी कोणाशी संबंधित होते? तर याचे ऑप्शन आहेत, ए मुघल, बी मराठे, सी सिंधिया, डी राजपूत. तर याचं जे आन्सर आहे मित्रांनो ते आहे बी मराठे, म्हणजे मराठा समाजाशी हे संबंधित होते. तर 14वा क्वेश्चन असा आहे, खालीलपैकी कोणत्या देशात सुभाषचंद्र बोसने टायगर सैन्य आयोजित केले होते? तर याचे ऑप्शन आहेत, ए सिंगापूर, बी जर्मनी, सी जपान, डी इटली. तर याचं जे आन्सर आहे मित्रांनो ते आहे बी जर्मनीमध्ये सुभाषचंद्र बोस यांनी टायगर सैन्य आयोजित केले होते. तर आपला 15वा क्वेश्चन असा आहे, महात्मा गांधी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडले गेलेल्या अधिवेशनात खालीलपैकी कोणते अधिवेशन होते? तर याचे ऑप्शन आहेत, ए लखनौ, बी बेळगाव, सी मुंबई, डी कराची. तर याचं जे आन्सर आहे मित्रांनो ते आहे बी बेळगाव. बेळगावमध्ये जे अधिवेशन भरले होते त्या अधिवेशनामध्ये ते अध्यक्ष होते. तर आपला 16वा क्वेश्चन असा आहे, खालीलपैकी कोणती भारतीय पूर्व काँग्रेस संघटना नव्हती? तर याचे ऑप्शन आहेत, ए पुणा सार्वजनिक सभा, बी भारतीय समाज सेवक, सी नॅशनल इंडियन असोसिएशन, डी इंडियन नॅशनल असोसिएशन. तर याचं जे आन्सर आहे मित्रांनो ते आहे बी भारतीय समाज सेवक ही भारतीय पूर्व काँग्रेस संघटना नव्हती. तर आपला 17वा क्वेश्चन असा आहे, महाराणी अहिल्याबाई होळकर या कोणत्या घराण्याच्या होत्या? तर म्हणजे कोणत्या घराण्यामध्ये त्यांचा जन्म झाला? तर ए सिंध वंश, बी पेशवा राजवंश, सी होळकर वंश, डी राजपूत वंश. तर याचं जे आन्सर आहे मित्रांनो ते आहे सी होळकर वंश घराण्यातील त्या होत्या. कोण तर महाराणी अहिल्याबाई होळकर. तर आपला 18वा क्वेश्चन असा आहे, लंडन येथे झालेल्या जाहीर सभेत सर कर्झन वायलीची हत्या कोणी केली? तर याचे ऑप्शन आहेत, बी एन दत्ता, बी ऑप्शन आहे एम एल धिंग्रा, सी सरदार अजित सिंह, डी एस सी चॅटर्जी. तर लंडन येथे झालेल्या जाहीर सभेत सर कर्झन वायलीची जी हत्या केली त्यांचं नाव आहे एम एल धिंग्रा, म्हणून याचं जे ऑप्शन जे आहे आन्सर जे आहे मित्रांनो ते आहे बी. तर 19वा प्रश्न असा आहे, खालीलपैकी कोणत्या नेत्याच्या प्रयत्नात मुंबई प्राथमिक शिक्षण कायदा यशस्वी झाला? तर याचे ऑप्शन आहेत, ए गणेश वासुदेव मावळंका, बी आर के शमुखम चेट्टी, सी विठ्ठलभाई पटेल, डी गोविंद बल्लभ पंत. तर याचं जे आन्सर आहे मित्रांनो ते आहे सी विठ्ठलभाई पटेल प्राथमिक शिक्षण कायदा यशस्वी झाला यांच्यामुळे.
तर 20वा क्वेश्चन असा आहे, बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी कोणत्या वर्षात स्थापन झाली? त्याचे ऑप्शन आहेत ए 1839, बी 1840, सी 1842, डी 1843. तर याचं जे आन्सर आहे मित्रांनो ते आहे डी 1843 मध्ये बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटीची स्थापना झाली, या वर्षी 1843 वर्षी. तर आपला 21वा क्वेश्चन असा आहे, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॅकची स्थापना कोणत्या वर्षी केली? तर याचे ऑप्शन आहेत ए 1932, बी 1935, सी 1937, डी 1939. तर याचं जे आन्सर आहे मित्रांनो ते आहे डी 1939 मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॅकची स्थापना केली होती. तर आपला 22वा क्वेश्चन असा आहे, 1942 मध्ये इंडियन नॅशनल आर्मी INA ची स्थापना कोणी केली होती? तर याचे ऑप्शन आहेत ए सुभाषचंद्र बोस, बी बिहारी बोस, सी कॅप्टन मोहन सिंह, डी राजा महेंद्र प्रताप. तर याचं जे आन्सर आहे मित्रांनो ते आहे सी कॅप्टन मोहन सिंह यांनी स्थापना केली 1942 मध्ये इंडियन नॅशनल आर्मीची. 23वा क्वेश्चन असा आहे, खालीलपैकी कोणत्या लेखकाने नुस्खा ए दिल खुशी लिहिले आहे? तर याचे ऑप्शन आहेत ए भीमसेन बुरहानपुरी, बी सुजान रॉय, सी खाकी खान, डी जगन्नाथ पंडित. तर याचं जे आन्सर आहे मित्रांनो ते आहे ए आहे भीमसेन बुरहानपुरी यांनी हे लिहिलेलं आहे नुस्खा ए दिलखुशी. तर आपला 24वा क्वेश्चन असा आहे, पबन्ना चळवळ 1872 ते 1876 या काळात होती, तर कोठे झाली? तर पबन्ना चळवळ ही कोणत्या राज्यात झाली असा प्रश्न आहे. तर याचे ऑप्शन आहेत ए बिहार, बी बंगाल, सी गुजरात, डी ओरिसा. तर पबन्ना ही चळवळ मित्रांनो झालेली आहे ती आहे बंगाल राज्यात, म्हणून याचं जे ऑप्शन आहे ते आहे बी. आन्सर जे आहे ते बी आहे याचं. तर आपला 25वा क्वेश्चन असा आहे, भारतात या काळात सर्वाधिक दुष्काळांनी आक्रमण झाले? तर याचे ऑप्शन आहेत ए 1750 ते 1800, बी 1800 ते 1850, सी 1850 ते 1900, डी 1900 ते 1950. म्हणजे या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमण झाले भारतावर. तर याचं जे ऑप्शन आहे मित्रांनो ते आहे सी 1850 ते 1900 या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात भारतावर आक्रमण झालेले आहे, जे की दुष्काळी प्रमाणात. तर मित्रांनो आजचा तुमच्यासाठी क्वेश्चन फॉर यू मधला क्वेश्चन असा आहे, डॅडॅश यांचा निषेध करण्यासाठी गांधीजींनी सत्याग्रह सभा स्थापन केली? तर याचे ऑप्शन आहेत ए क्रिप्स मिशन, बी रोलेट ॲक्ट, सी सायमन कमिशन, डी सांप्रदायिक पुरस्कार. तर याचा आन्सर मित्रांनो तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे आणि तेच मी 100% द्या जर तुम्हाला येत असेल तर, नाही आम्ही पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याचे आम्ही एक्सप्लेनेशन करून तुम्हाला सांगू. तर मित्रांनो असे हे आजचे इंडियन हिस्ट्री व फ्रीडम स्ट्रगलवरचे म्हणजे स्वातंत्र्य लढ्यामधील असे टॉप 25 क्वेश्चन होते. तुम्ही हा व्हिडिओ परत पहा आणि व्हिडिओमधले क्वेश्चन समजून घ्या. परीक्षेच्या दृष्टिकोनाने हे सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि याच्यामध्ये जर तुम्हाला डाऊट काही शंका असतील तर तुम्ही ते आम्हाला अवश्य कमेंट बॉक्सद्वारे विचारा. आणि जर तुम्ही अजून आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन नाही केला असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची पण लिंक दिलेली आहे, तुम्ही तिथून आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या. आणि मित्रांनो अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. लवकरच आम्ही आता जे SSC मध्ये नवीन वेकन्सीज निघाली त्याच्यावर पण आम्ही व्हिडिओ बनवत आहोत आणि ते व्हिडिओ मेनली हिंदीमध्ये असतील, कारण का त्याची एक्झामिनेशन ही पूर्ण हिंदीमध्ये आहे म्हणून. तर मित्रांनो आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब केल्यानंतर साईडला घंट्याच्या आयकॉनला पण ऑन करायला विसरू नका. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.